पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी स्क्वेअर कट केलाय, फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी आहे, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला गेला। स्क्वेअर कट म्हटलं की सुनीलजी गावस्कर यांचे मेवणे अर्थातच विश्वनाथ जे कर्नाटकचे, यांचं खूप मोठं योगदान भारतीय संघासाठी पाहायला मिळालं, ज्यांचे स्क्वेअर कट आणि लेट कटच्या माध्यमातून त्यांनी अनेक क्रिकेटच्या स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवल्या। या ठिकाणी लेट कटचा वापर केला, 1 धावेचं योगदान इथे मिळालं ते फलंदाज नितीन यांना। दरम्यान हवेत आहे इथे मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूर येईपर्यंत 1 धाव, आणखीन 1 धाव फलकावर आणि पहिल्या षटकाची सांगता चांगले षटक इथे पाहायला मिळाले ते गोलंदाज डॉक्टर उमेश यांचं। या षटकात धावा फक्त धावफलकावर आल्या त्या 4 आणि 1 फलंदाज धावचीच्या रूपाने आता सांघिक यश ज्याला म्हटलं जातं बाद होऊन मैदानातून परतले। बाद होणारे फलंदाज होते ते डॉक्टर भानू प्रताप सर, या ठिकाणी बाद झाले 0 धावसंख्या ज्याला डक आउट असं म्हणतात। डक म्हणजे 5 धावा धावफलकावर आल्यात, माफ करा 5 धावा धावफलकावर आल्यात। तर डक म्हणजे अर्थातच मराठीमध्ये बदक। 17 जुलै 1866 प्रिन्स ऑफ वेल्स हे 0वर बाद झाले। या दिवशी अर्थात बाद झाले आणि 0चा अंड्याचा आकार 0सारखा असतं, राजपुत्र 0वर बाद झाले असं लेख आले आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा स्थानिक क्रिकेटमध्ये 0वर बाद होणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला डक आउट असं म्हटलं जातं। पुन्हा एकदा नवीन षटक, यावेळी मात्र चेंडू उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर पंच अजितजी सर यांनी या ठिकाणी स्वैर म्हणून घोषित केलंय। मायकल होल्डिंग यांचं मी काल निश्चितच वर्णन केलं होतं, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं, ज्याने कधीही चेंडू स्वैर फेकला नाही। तब्बल त्याने 912 षटकं आणि 5472 चेंडूमध्ये कधी स्वैर चेंडू फेकला नाही, हे वैशिष्ट्य होतं। दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा बाहेर गेला, त्यामुळे पंचांकडे पर्याय नव्हता, त्यांनी हात जमिनीला समांतर केले, आम्हाला दर्शवले की हा चेंडू खराब आहे। सलग 2 चेंडू या ठिकाणी गोलंदाज डॉक्टर संजय या ठिकाणी स्वैर फेकतात। 7-8 पावलांच्या रनअपनी गोलंदाजी आहे। हाताचा चेंडू मात्र अतिशय चांगला होता, पंचांकडे अपील करण्यात आलं, पण तो पंच दर्शवतात फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आहेत। समोर नितीन आहेत ना, नितीन आहेत ना समोर, तर नितीन यावेळी मात्र ड्राईव्ह सुंदर आहे, लॉंग ऑफला चेंडू हलकस इथे पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय, क्षेत्रक्षक चेंडू येतील तोपर्यंत 1 धाव इथे मिळाली, 1 धाव संघाला मिळते। षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ मैदानामध्ये पॉवर प्ले षटक समाप्त झाले, त्यामुळे क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं आपल्याला पाहायला मिळतं। यानंतर मुरुड आणि कामोठे या 2 संघामध्ये पुढची लढत असेल मैदान क्रमांक 1 वर। दरम्यान यावी आता मात्र चांगला चेंडू, पहिले 2 चेंडू स्वैर फेकल्यानंतर 2 चेंडू अतिशय चांगले फेकले ते गोलंदाजने आणि अशा प्रकारे थोडंसं अर्थातच अंकित ठेवलंय 8 या धावफलकावर। ही धावफलकावर धावा आतापर्यंत आल्यात त्या रिलायन्स या संघाचे। पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यावी हवेत आहे, गोलंदाज या ठिकाणी पवित्रत होता, परंतु ते थोडंसं ताळमेळ चुकलं। 2 क्षेत्ररक्षक गोलंदाजाने इथे मात्र मिडऑफच्या क्षेत्ररक्षकामध्ये झेल हा जमीनला ताण, जसं मागाशी म्हणजे डॉक्टर आम्हा सर्वच पेशंटना जीवदान देतात, या ठिकाणी जीवदान दिलं गेलं आणि ती संधी मिळाली। ती 3रा क्रमांक आलेले फलंदाज डॉक्टर बजरंग यांना 1 धावेने आपलं त्यांनी खातं उघडलं। 8 अंक आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अतिशय परिचयाचा अंक, याबद्दल निश्चित म्हणतो। धावफलक धावाले 9। पुढचा चेंडू इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, यष्टी उखडण्याचा प्रयत्न, अपील या ठिकाणी केले गेले, मात्र पंचांनी फेटाळले। दोन्ही पंचांचं आपण विचारलं, लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगले योगदान देणारे हे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात। 3रे पंच अर्थात संदीप जोशी सर देखील यांनी लेदर क्रिकेट आणि त्याचबरोबर टेनिस विश्वामध्ये खूप चांगलं योगदान दिलं, कोचिंगचं काम करतात, किहीम येथे च्या मैदानावर हे देखील खूप चांगलं योगदान क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना मिळालं। त्यांनाही शुभेच्छा देऊया आणि मैदानाकडे पुन्हा एकदा आपण वळूया। डॉक्टर संजय आपल्या बॉलिंग मार्कवर पुढच्या चेंडूसाठी, यावेळी चेंडू टप्पा पडला, अपील मात्र केलं होतं ते फलंदाच्या माध्यमातून स्वैर चेंडू असावा किंवा नाही, परंतु या ठिकाणी एकूण धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या 9 धावा,
दोन षटकांची समाप्ती, प्रति षटक 4.50 साडेचारच्या सरासरीने ही धावसंख्या इथे धावफलकावर आली 2 षटकामध्ये ती रिलायन्स संघाची. खरं तर रिलायन्स संघाला खरं तर चांगला प्रयत्न येणाऱ्या 2 षटकामध्ये करायला पाहिजे, पण खोपोली संघाची जी गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. डॉक्टर उमेश यांनी फक्त 5 धावा दिल्या, 1 विकेट त्याने प्राप्त केले, तर डॉक्टर संजय याने 2 चेंडू स्वैर निश्चित फेकले होते, पण त्यानंतर ते पुन्हा सावरले आणि त्या षटकामध्ये फक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या, म्हणजे 2 षटकात 9 धावा धावफलकावर. येणारे 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकात आपण पाहणार आहोत किती धावांचं योगदान इथे अजूनही मिळू शकेल. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. 3रं षटक डॉक्टर ज्ञानकुमार कोळी सर या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतात. येणारी 12 चेंडू अतिशय महत्त्वाचे आहेत. या 12 चेंडूंवर मोठी धावसंख्या धावफलक येणं आवश्यक आहे, कारण 4 षटकांच्या सामन्यात साधारणतः 40 धावा सकाळच्या सत्रामध्ये जर खेळपट्टीवर आल्या, कारण काल आपण पाहिल्यात धावांचा निश्चांक हा 20 धावांचा राहिला होता आणि त्यामुळे तो सामना अतिशय अटीतटीचा आपल्याला कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. खोपोली विरुद्ध म्हसळा श्रीवर्धन यांच्यामध्ये सामना होता आणि त्याच्यामध्ये अर्थातच 21 धावा म्हसळा श्रीवर्धन संघाने कुठून काढल्या होत्या आणि 22 धावा अगदी शेवटच्या क्षणी खोपोली संघाने विजयी होत पहिला सामना जिंकला होता. हे वैशिष्ट्य आहे. फलंदाज रिटायर्ड हट झाला परत आहेत आणि नवीन फलंदाज या ठिकाणी येतात. दरम्यान या ठिकाणी कट केल्या चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने शॉर्ट फायनल क्षेत्राचे चेंडूवर येतील, तोपर्यंत 1 धाव डबल अंकात धावा येतात. त्या 10 नवीन फलंदाज मैदानामध्ये डॉक्टर विनोद या ठिकाणी येत आहेत. आता मध्ये स्ट्राईकला डॉक्टर विनोद. पुढचा चेंडू यावेळी आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू हवेत होता, चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, डी स्क्वेअर लेग क्षेत्राच्या चेंडूवर येणार, चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने आणि या ठिकाणी नेमकं पाहूया काय घडते. पण फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये येतात. पंचांचा निर्णय या ठिकाणी ते आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा धावफलकावर. 2 धावा धावफलकार इथे येतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2नी वाढेल. धावफलकार धावा येऊन पोहोचतात त्या 12 हा खरं तर आम्ही काली सांगितलं तुमच्या आमच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा अंक ज्याला म्हटलं जातं, कारण आपलं या जगात येणं आणि त्याचं नामकरण विधी हे अगदी आपल्या 12व्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं. आणि दुःखद अंतकरणे जेव्हा आपण हे जग सोडतो ते देखील तो विधी देखील 12व्या दिवशी हे देखील वैशिष्ट्य आहे. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी हवेत आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. 1 धावेचं योगदान इथे मिळेल. पुढचा सामना मुरुड आणि कामोठे या 2 संघात आहे. चला दोन्ही संघांना एखादी तयार राहायचंय. पहिलं सत्र समाप्त झालं इनिंग की लगेच आपण पुढचा सामनाची नाणेफेक करणार आहोत. 1 धावेचे योगदान 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा हलकासा टॅप केला चेंडूला मिड ऑफ क्षेत्रा येथे सिलिमिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू रे पण 1 धाव सहजगत्या पूर्ण केली. 1 धावेचं योगदान 14 धावा धावफलकावर. 14. 3रं षटक. कोणत्या प्रकारचं आतापर्यंत कोणताही चौकार नाहीये, षटकारात आतापर्यंत आलेलं नाहीये. यावी रिव्हर्स सेव करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स सेव म्हणजे दुधारी तलवार, लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणतात. आणि या ठिकाणी तो प्रयत्न होता, धावा येत नाहीत, त्यामुळे फलंदाजांनी तो प्रयत्न केला होता पण ते यशस्वी ठरलं नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाज डॉक्टर ज्ञानकुमार कोल्हे माफ करा ज्ञानकुमार कोल्हे या ठिकाणी पुढच्या चेंडूसाठी. आता मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या प्रयत्नात झेल मात्र जमिनीला दान होते आणि इथे पाहूया धावचित होणार किंवा नाही. पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाजात सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण भले झेल सुटला परंतु धावचितच्या रूपाने फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलं. अशा प्रकारे 1 धाव निश्चित पूर्ण झाली. पण दुसरी धाव आपण नेहमी मुंबई पुणे एक्सप्रेस किंवा मुंबई गोवा हायवेवर नेहमी पाहायला मिळतं. अतिघाई संकटात नाही हे जे बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये अतिघाई जराशी पाहिलं का झेल सुटला होता, जीवदान मिळालं होतं परंतु थोडीशी धावांची गरज होती. या उद्देशाने फलंदाज धावले आणि ते
फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानातून परतले. 1 धावेचे योगदान मिळते. 3 फलंदाज आतापर्यंत गमावले गेले आणि धावा धावफलकावर येऊन पोहोचल्यात त्या 15 धावा. जरा स्प्रे घेऊन जायचंय. क्रिकेटमध्ये अशा घटना बऱ्याच वेळा घडतात. हे मैदान खूप चांगलं आहे, हिरवगार मैदान, नागोठणे क्रिकेट स्टेडियम, जिथे रणजी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि त्या माध्यमातून अगदी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यांसारखे फलंदाज या मैदानात येऊन वीरेंद्र सेहवाग यांनी निश्चित गाजवलेत. हे योगदान आहे. थोडीशी दुखापत झाले, परंतु फारसं दुखापत होऊ नये ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. कारण काल धावा 15 आल्यात आणि 3 षटकं इथे समाप्त झालीत. म्हणजे प्रति षटक 5च्या सरासरी धावफलकावर इथे रिलायन्स संघाने धावफलकावर नोंदवल्यात. येणाऱ्या अंतिम षटकामध्ये ज्याला मारधाडीचं षटक असं म्हणतात आणि त्या षटकामध्ये मोठ्या धावफलकावर येणं खरं तर आवश्यक आहे. 15 धावा धावफलकावर षटक होतं. डॉक्टर यावी ज्ञान कुर्मे यांचं हे षटक समाप्त झालं, ज्यांनी 6 धावा खर्च केल्या. फलंदाज 1 धावचीच्या रूपाने बाद झाला आणि आता अंतिम षटक पाहूया कोणते गोलंदाज संघनायक त्यांच्या हातात देतात. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये डॉक्टर कपिल पाटील यावेळी नवीन फलंदाज मैदान येतील. 15 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 1 षटक म्हणजे 6 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. हळूहळू क्रिकेट रसिकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला इथे मिळेल, कारण आज रविवार आंतरराष्ट्रीय सुट्टीचा दिवस ज्याला म्हणलं होतं. परंतु या आंतरराष्ट्रीय सुट्टीच्या दिवसामध्ये आपलं कामधंदा, आपली नोकरी, व्यवसाय याच्यातून सांभाळून खरं तर क्रिकेटला खूप योगदान आहे. कारण भारत म्हणलं की क्रिकेट ज्याला म्हणलं होतं. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर क्रिकेट, त्याचबरोबर बैलगाडी आणि कबड्डी या 3 खेळावर मोठं प्राधान्य तुम्हाला नेहमी पाहायला मिळालं. इथे जे टीम सराव करते त्यांना विनंती आहे, आपण आतमध्ये मैदानामध्ये कृपया चेंडू मारू नका, ही तुम्हाला नम्र विनंती, कारण आपल्या वेळेचं बचत आपल्याला करायची आहे. 15 धावा धावफलकावर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात डॉक्टर कपिल पाटील आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज डॉक्टर प्रसाद पाटील विरुद्ध पाटील हे या ठिकाणी सामना आता पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू निश्चित आम्ही मगाशी म्हणालो होते की दवबिंदू बरेचसे मैदानामध्ये आहेत, त्यामुळे धावा येत नाहीत. गोलंदाजाला चांगलं यश मिळते आणि त्याचाच परिणाम म्हणजे कोपली संघाने आतापर्यंत नियंत्रण राखले. वळी आपण अंतिम षटकाकडे. पहिला चेंडू या ठिकाणी उजव्या इष्टीच्या बाहेर. पंच अजिजी पुत्रन सर या ठिकाणी आपले हात जमिनीला समांतर करत दर्शवत. हा चेंडू खराब आहे, स्वैर आहे. 1 धावेचे योगदान. प्रसाद यावी डॉक्टर प्रसाद पुढच्या चेंडूसाठी. यावी आडव्या बॅटने खेळायचं होतं, अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. चेंडूला स्कूप करायचा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. पहिला चेंडू अर्थातच खराब होता, पण त्यानंतर हा चेंडू चांगला आला. यष्टी उखडली गेली, परंतु कोणती धाव नाही आहे. येणारे 5 चेंडू. पुढे चेंडू काहीसा फुल टॉस. यावेळी मात्र एकेरी धाव निश्चित मिळेल, कारण चेंडूला फक्त खेळपट्टीवर त्यांनी ठेवलं होतं. यष्टीचक चेंडू ये पण थोडं उशीर झाला आणि 1 धावेचं योगदान इथे धावफलकात वाढलं. 1 धाव संघाला मिळते. 16 धावा धावफलकावर. 17 धावा धावफलकावर, माफ करा, 17 धावा या दरम्यान. डॉक्टर कपिल पाटील उंच पुरेसे खेळाडू आहेत. यावेळी पुढे येत फ्रंट फुट चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केले. लॉंग ऑनला चेंडूची इथे मात्र थोडीशी फेकी, इथे ओव्हरथ्रो देखील इथे पुन्हा एकदा पाहायला मिळाला, पण डॉक्टर कपिल पाटील यांनी मात्र आपल्या फलंदाजाला थांबवले. 2 धावांचे योगदान इथे मिळालं. एकूण धावफलकात वाढ 19 धावा हा धावांचा निच्चांक कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. 22 धावा करून तो संघ जिंकला होता, हे देखील योगदान आहे. 61 धावांचा उच्चांक पाहायला मिळाला. दरम्यान या फुल टॉस पूल केलाय. इथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, झेल मात्र सुटतोय.
क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं आणि या ठिकाणी मात्र फलंदाज धावचीतपणे बाद होतोय. या ठिकाणी रिलायन्स संघाचे थोडंसं अडचणीत आलेला संघ पाहायला मिळाला. दोन नवीन फलंदाज मैदानात येतील. 20 धावा तबंड धावपलकर आल्यात. अंतिम षटकातले काही चेंडू बाकी आहेत आणि डॉक्टर निकुंज यावी मैदानामध्ये दाखल होत आहेत. गोलंदाज यावी प्रसाद पुढे सरसावलेत. चेंडूला फेकून दिले आणि आजच्या दिवसातला दुसऱ्या दिवसातला हा एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. आणखीन एक सुंदर फटका इथे पाहायला मिळेल. वाडिश लांगापासून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे येतोय. दणदणीत चौका. षटकार मारला एक चौकार. त्यांच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 13 धावसंघ नाबाद 13 ही धावसंख्या धावपळ नोंदवली. 30 धावा धावपळकर आल्या आणि 31 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेले. ते खोपोली या संघासमोर चांगली फलंदाजी म्हणता येईल. खरं तर खोपोली संघाचं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं कारण 3 झेल यांचे या सामन्यामध्ये सुटले आणि आता थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असं. पण तो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये ह्या घटना नेहमी घडत असतात. चला मुरुड आणि कामोडे संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी त्वरित या. वेळ दौडू नका. मी मगाशी आपल्याला या ठिकाणी आवाज दिला होता की आपण लगेच नाणेफेक करून घ्या. वेळेचं बचत करायचे कारण आज अंतिम दिवस आहे. मुरुड आणि कामोडे या संघामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला नाणेफेकीसाठी या. तर 31 धावांची गरज आहे. 5 गडे धावा या ठिकाणी मला शेवट षटकात सुंदर या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. 31 धावा 4 षटकांचा सामना आहे आणि प्रति षटकाचा आपण विचार केला तर 7.75च्या सरासरी या धावा धावपलकर नोंदवायच्या आहेत. तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ ठेवू नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. घड्याळच्या वेळेकडे लक्ष ठेवा. 10 वाजून 12 मिनिटं झालेले आहेत आणि पहिलं सत्र इथे समाप्त झाले. विनंती आहे ती अर्थातच रिलायन्स संघ चला टीम मीटिंग संपवा आणि लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि खोपोली संघाने आपली सलामीची जोडी ताबडतोब मैदानामध्ये पाठवायची आहे. 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी कसं केलं हे पाहिलं जाईल. ते दरम्यान मुरुड आणि कामोठे संघनायक चला वेळ ठेवू नका. लगेच मैदान क्रमांक 1 वर नाणेफेक करा. तर कामोठे संघ काही क्षणात येतोय. निश्चितच पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर या स्पर्धा नियमाप्रमाणे नाणेफेक होणं आवश्यक आहे. परंतु कामोठे संघाने थोडीशी घाई करा आणि आपण तर या काही क्षणात नाणेफेक होईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. रिलायन्स संघनायक आपण क्षेत्ररक्षण करा आणि काय प्रॉब्लेम आहे ना.
रिलायन्स संगणक चला आपण नाणेफेक आपल्या या ठिकाणी मैदानामध्ये आपण क्षेत्रक्षण लावून घ्या, वेळ दौडू नका. एकतीस धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. प्रतिषटक 7.75च्या सरासरी धावसंख्या धावफलक नोंदवायची आहे. एकूण क्रिकेट स्पर्धा आज दुसरा दिवस, खूप चांगलं योगदान प्रत्येकाचं आपल्याला या ठिकाणी मिळालं आणि त्यामुळे ही क्रिकेट स्पर्धाला दिलेली निश्चित चांगलं योगदान. तर रिलायन्स संघ नाईक आपल्या संघाला घेऊन खरं तर मैदानामध्ये जातात. व्यावसायिक क्रिकेटच्या बाबतीत म्हणालं तर लाईनअप ही तशी महत्त्वाची पाहायला मिळते. लाईनअपच्या माध्यमातून प्रत्येक संघ मैदानामध्ये उतरतो आणि विजेता संघ आणि पराभूत संघ हे एकमेकाला हस्तांतरण करतात. हे क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी मात्र पंच पुन्हा एकदा मैदानाकडे दाखल होत आहेत आणि सामन्याकडे आपण वळणार आहोत. चला आपण सलामीची जोडी मैदान पाठवायची आहे. खोपोली संघनायक, खोपोली संघनायक चला. सुंदर हिरवगार मैदान, त्याचबरोबर फार कमी महाराष्ट्रामध्ये अशी मैदानं आपल्याला पाहायला मिळतात. हिरवगार मैदान, चांगली खेळपट्टी, फलंदाजांना देखील साथ देते, क्षेत्ररक्षकाला देखील साथ देते आणि उत्तुंग फटके, चारी बाजूला सीमारेषा, त्यामुळे हा एक आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आत्ता पाहिलं तर आपण महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये साधारणतः ऑक्टोबरमध्ये खरं तर क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होतात. महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणतः ऑक्टोबरपासूनच क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होतात. दसरा पूजन झाल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतात. परंतु मधल्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक, त्यामुळे एक महिना क्रिकेट थोडंसं लांबलं आणि आज पाहता की नोव्हेंबर संपलं आणि आज डिसेंबर महिना. या डिसेंबर ते साधारणतः मे, बऱ्याच भागामध्ये आपल्याला जूनपर्यंत देखील क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतात. हे क्रिकेटमधलं योगदान आहे. तर संपूर्ण भारतीय जनता क्रिकेटवर खूप मोठं प्रेम करते आणि त्यामुळे खूप योगदान आहे. फुटबॉल, त्याचबरोबर हॉकी या खेळामध्ये देखील आपलं भारत खूप माहिर आहे. एक जमाना होता हॉकीमध्ये भारतीय संघ प्रथम क्रमांकावर असायचा, पण आता दिवस मध्ये बदलले आणि आता मात्र तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर हॉकी संघ आपल्याला पाहायला मिळतात. तर कामोठे संघ या ठिकाणी आला असेल तर आपण नाणेफेकसाठी त्वरित या, कारण पुढची नाणेफेक मुरुड आणि कामोठे या दोन संघात आपल्याला पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे. दुसरं सत्र पाहत आहे. 31 धावा, 7.75. दर्शन आवासकर, डॉक्टर दर्शन आवासकर डावाची सुरुवात या ठिकाणी करण्यासाठी मैदानात दाखल झाले. त्यांना साथ देते डॉक्टर रामदास आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज डॉक्टर रामदास लबडे या ठिकाणी नॉनस्ट्राईकला आहेत आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज दर्शन आवासकर डावाची सुरुवात करतायत आणि रामदास डॉक्टर रामदास लबडे या ठिकाणी नॉनस्ट्राईकला आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज. अरे नाव सांगा. 12वा खेळाडू जरा प्लीज इथे या. जखमी झाले ना 12वा खेळाडू. पहिला चेंडू फुल टॉस. काय आत्मविश्वास आहे पहा. मिड विकेटला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. आणि भारतीय संघाचे अर्थातच दरम्यान मैदानाकडे पुन्हा एकदा हवेतून खेळल्यात. क्षेत्रक्षक चेंडूवर आहेत, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि हा शानदार चौकार. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौकाराने खातं उघडलं होतं. 10 धावा दाबलकर या ठिकाणी पाहायला मिळाल्या. दर्शन आवासकर पुन्हा एकदा तयार. यावेळी हलकस चेंडूला खेळलाय. फ्रंट फुट चेंडू इथे पुन्हा एकदा लॉंग क्षेत्रामध्ये येतोय. इथे क्षेत्रक्षक चेंडूवर येणार. 1 धावेचे योगदान मिळेल. 3 चेंडूमध्ये 11 धावा दाबलकर नोंदवल्या आणि 20 धावांची आता मात्र गरज आहे. आत्मविश्वास
बहुधा रात्री पूर्ण विश्रांती घेतली, विचार केला की उद्या सकाळी आपल्याला कशा प्रकारे खेळायचं आहे, कारण आपल्याला सामना जिंकायचा आहे आणि याच उद्दिष्टाने या दिनं उतरलं. तर खोपोली संघ इथे दमदार फलंदाजी करते. डावखुरे फलंदाज समोर आहेत डॉक्टर रामदास लबडे यावेळी. डावखुरे फलंदाज देखील क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाज समजला. तर पाहूया आपण या ठिकाणी चौथा चेंडू. एंड गोलंदाज बदलत आहेत पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने आणि हा त्रिफळा उद्ध्वस्त. मधली यष्टी दांडी गोल. प्रक्रिया येतोय आणि हा चौकार 4 धावा. आणि वीरेंद्र सहवाग स्टाईलमध्ये चौकार मारला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामधून चौकार 4 धावा. 15 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू. यावेळी बॅट आणि चेंडू यांचा संपर्क आला होता, परंतु झेल यष्टीच्या हातामधून सुटतोय आणि षटक क्रमांक पहिलं, जर मागडं षटक निश्चित म्हणता येईल, समाप्त होते, ज्याच्यामध्ये तब्बल 15 धावा धावफलकावर आल्या. त्या डॉक्टर कपिल यांच्या माध्यमातून 15 धावा मिळतात संघाला. 16 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी. अगोदरच तयार आहे. नाणेफेक त्या ठिकाणी केली जाईल. आजच्या दिवसातला पहिला सामना तुम्ही या ठिकाणी पाहिलात. गोलंदाज कपिल यांचं षटक समजलं, ज्याने एक षटक फेकलं, 0 निर्धाव, 15 धावा आणि 1 विकेट. नवीन गोलंदाज, बॉलरचं नाव सांगा. डॉक्टर यतीन यावेळी इथे दुसरं षटक घेऊन येतात. आणि समोर मात्र दर्शन डॉक्टर दर्शन आवासकर यावी सज्ज. पहिला चेंडू, माफ करा, यावी हवेतून खेळला, पूल केला, पॉवरफुल पूल स्क्वेअर लेगला. यावेळी मात्र 21 दुर्वा आणि 21 मोदक आपण श्री गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीला अर्पण करतो. तो 21 आकडा दरम्यान बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला दर्शन आवासकर सरांनी. चेंडूला या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्रशी चेंडूवर येतात, चेंडू फेकतात आणि तोपर्यंत पाहूया पंचांचा निर्णय येईल. 1 धाव शॉट, 1च धाव मिळेल, त्यामुळे 22 धावा धावफलकावर. तर हा 21 अंक मिळवण्यासाठी आपल्या 4 व्हीलरवर आपण रायगडकर बऱ्याच वेळा RT ऑफिसमध्ये बरीच मोठी खटपट करतो. हे देखील योगदान आहे, कारण शुभांक म्हणून 21 मुस्लिम बांधवांचा 786 हा शुभांक. काली मी सांगितलं होतं 7, 8 आणि 6 याची बेरीज देखील 21 येतं. हे देखील एक वेगळं
निश्चित चित्र. दरम्यान या ठिकाणी हवेतून चेंडू अर्थात सीमारेच्या पलीकडे येणार आहे. येतोय हा पुन्हा एकदा एका षटकामध्ये डॉक्टर आदित्य ठाकूर आणि एका इनिंग मध्ये 6 षटकार मधले आणि या ठिकाणी दर्शनजी देखील आपण पाहतात मोठे षटकारांची बारसात करताना पाहायला मिळाल्या आणि हा सामना या ठिकाणी आपण पाहता चेंडू सीमारेच्या पलीकडे जाऊन पोहोचतोय आणि अशा प्रकारे हा विजयी लक्ष्य सहजगत्या पूर्ण केलं. डॉक्टर दर्शन आवासकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वगैरे त्यांचे निश्चितच या ठिकाणी त्यांचे खेळाडू मैदानामध्ये जातात पंचांना हात मिळवतात ज्याने 3 षटकार आणि 2 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 30 धावांचं 28 धावांचं योगदान दिलं. क्या बात आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे खेळाडूसाठी. जबरदस्त योगदान. की आदित्य यांचं